दिसून येते. त्यांच्या बऱ्याच नाटकामध्ये समाजाचे अंग, वेगवेगळ्या बाबतीतले अंग दिसून येतात. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक होते, प्रकाशक होते आणि हौशी नटसुद्धा होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयी संस्कार झाले. दी.भा. मोकाशी, वी बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्यातून, त्यांच्या साहित्याच्या वाचनातूनही त्यांची म्हणजे विजय तेंडुलकरांची घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्यांचं शिक्षण काय फार असं मोठं नव्हतं. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणीशी त्यांचा जवळून संबंध आला, परिचय झाला. त्यांचे पूर्ण वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत होते. लेखिका आणि अभिनेत्री प्रिया तेंडुलकर ही त्यांची मुलगी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. लेखनदृष्ट्या ग्रस्त हे तेंडुलकरांचं पहिलं नाटक. कावळे शाळा या नावाने त्यांनी 1964 साली पुनर्लेखन केलं. मात्र श्रीमंत हे त्यांचं रंगभूमीवर आलेलं पहिलं नाटक. सुरुवातीच्या नाटकापासून माणसाच्या जीवनाचा आणि विकाराचा एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्वज्ञानाचा विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहित गेले. शांतता, कोर्ट चालू आहे यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. सखाराम बाइंडरमध्ये हाताळलेला विस्फोटक विषय आणि घाशीराम कोतवालमध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा भावबंध नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणीवांचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच नव्या जुन्या कलावंताला तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिलेली आहे. माणूस नावाचं बेट, मधल्या भिंती, सरी ग सरी, एक हट्टी मुलगी, अशी पाखरे येती, गिधाडे, चिन्ह आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना तसेच नाट्य संकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्त्रपणा यांचे भेदक पण वास्तववादी उग्र कठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन संघर्षही झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता हे त्यांच्या नाटकाचे वैशिष्ट्य ठरले. त्यांचे अनेक चित्रपट नाटकाच्या ताकदीने हाताळले. चित्रपट माध्यमही त्यांनी ज्या पद्धतीने नाटकाला त्यांनी हाताळलं त्याच प्रकारे त्यांनी चित्रपटांनाही त्याच ताकदीने हाताळलं. सामना, सिंहासन, अकृत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात इत्यादी चित्रपटाच्या पटकथाही त्यांनी लिहिल्या. त्यांनी स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केलं. त्यांच्या साहित्याचा सदरील आपण आढावा जेव्हा घेऊ तेव्हा त्यांचं साहित्य हे अजरामर ठरणारं साहित्य. त्यांनी अजगर आणि गंधर्व, थीप, पोलीस, रात्र आणि इतर एकांकिका, समग्र एकांकिका अशा 1 ते 3 भागात असणाऱ्या अशी एकूण त्यांनी 4 एकांकिका लिहिल्या आपणास दिसून येतात. त्यांनी अनेक कथा लिहिल्या. काचपात्रे असतील, गाणे असतील, तेंडुलकरांच्या निवडक कथा असतील, द्वंद्व फुलपाखरं असतील, मेषपात्रे असतील. त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची
कादंबरी एक, कादंबरी 2 आणि मसाज अशा 3 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत. ती गाजलेली सुद्धा आहे.